गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. गणेशोत्सव झाल्यानंतर आणि भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारे पितृपक्ष हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी श्राद्धविधी या काळात पार पडत असतात. यंदा पितृपक्षाचा पंधरवाडा हा सप्टेंबर महिन्याच्या 18 तारखेपासून सुरू झाला असून यात परंपरेनुसार पितरांना जेवण प्रदान करत असतात. अशातच ऐन सणाच्या सुरुवातीवरच भाजीपाल्याचे दर हे वाढले. भाजीपाल्याला चांगलीच मागणी यावेळी मिळत आहे आणि पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीमालाला चांगलाच फटका लागल्याने भाजीपाला दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नाशिकमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे भाजीपाल्याचा बाजारभाव चांगलाच वाढलेला असल्याचं दिसून आले होते. मात्र गेल्या 2 दिवसांमध्ये काही भाज्यांच्या दरात काही प्रमाणात घसरण देखील झाल्याचं दिसून आलंय. गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाली. पितृपक्षात पितरांना भोजन घालण्याची परंपरा सर्वत्र आहे. यासाठी प्रथा परंपरेने विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी असते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्याभरात जोरदार पाऊस पडल्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झालाय. बाजारपेठेत भाजीपाल्याला चांगले दर मिळत आहे. मात्र किरकोळ बाजारातही भाज्यांचे बाजारभाव दुप्पट झाले. टोमॅटो 2750 क्विंटल 400 ते 4000 रुपये, वांगी 246 क्विंटल 2500 ते 5000 रुपये, फ्लावर 153 क्विंटल 1430 ते 3930, कोबी 390 क्विंटल 830 ते 1635 रुपये, ढोबळी मिरची 102 क्विंटल 5000 ते 12500 रुपये, भोपळा 563 क्विंटल 1665 ते 2330 रुपये, कारले 152 क्विंटल 2500 ते 3750 रुपये, भेंडी 78 क्विंटल 2015 रुपये ते 3335 रुपये, गवार 14 क्विंटल 3500 ते 6500 रुपये, डांगर 78 क्विंटल 800 ते 1600 रुपये, काकडी 48 क्विंटल 7050 ते 2500 रुपये, लिंबू 20 क्विंटल 5500 ते 9000 रुपये, कोथिंबीर 2000 ते 10000 रुपये क्विंटल, मेथी 2500 ते 5700 रुपये क्विंटल, शेपू 3000 ते 5800 रुपये क्विंटल मालच्या दर्जाप्रमाणे मिळत आहे. तसेच पितृपक्षात भाज्यांना मोठी मागणी असते, त्यामुळे चांगले बाजारभाव मिळत आणि गुजरातकडे जाणारा माल हा मोठ्या प्रमाणात असल्याने देखील यात मोठा बदल झालाय. गुजरातकडे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमतरता झाल्याने तिकडच्या व्यापाऱ्यांनी नाशिकचा माल तिकडे येण्यासाठी मोठ्या संख्येने नाशिकात गर्दी केली होती. तसेच पुढील काही दिवसात पावसाने साथ दिली तर शेतकरी माल हा मोठ्या प्रमाणात काढील आणि त्यामुळे भाजीपाल्याचा दर कमी होण्याची शक्यता नाशिक भाजीपाला मार्केट येथील व्यापारी प्रफुल्ल पाटील यांनी एस मराठी सोबत बोलताना सांगितलं. बाजार वाढण्याचं कारण असते का 2-3 महिन्यापासून आपल्या नाशिकमध्ये जो पाऊस जो झाला चांगल्या प्रमाणात झाला आणि हाच पाऊस वरती गुजरातमध्ये पण चांगला झाला. गुजरातमध्ये तर अतिशय म्हणजे पूर पण आले. म्हणजे बडोदा असेल, भरूच अंकलेश्वर असेल, आनंद नांदेड असेल, सुरत असेल, तर त्या ठिकाणी जो पाऊस जास्त प्रमाणात झाला तिथला भाजीपाला खूप खराब झाला, सडला तिथला. म्हणजे बऱ्यापैकी शेतीचं नुकसान झालं आणि त्याच्यामुळे जे गुजरातचे व्यापारी ते नाशिकला आले आणि नाशिकला येऊन त्यांनी अति प्रमाणात उठाव केला आणि त्याच्यामुळे बाजारभाव वाढले. आजचा बाजार स्टेबल पद्धतीमध्ये आहे. म्हणजे अति उच्चांक पण नाही, अति कमी पण नाही. शेतकऱ्याचे माल पण चांगल्या प्रमाणात आले. आज वांग्याची बाजार 350 पासून 450 रुपये होती, काकडीची बाजार 200 पासून 300 रुपये कॅरेट होती, शिमला मिरची 600 पासून 800 रुपये कॅरेट होती आणि दोडक्याची बाजार 350 पासून 500 रुपयापर्यंत होती. अशा पद्धतीने होती. आता पालेभाज्या संध्याकाळचं मार्केट असतं जेव्हा पालेभाज्या नाही सांगू शकत. एस मराठी न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी कुणाल दंडगवाळ, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.